नमस्कार मित्रांनो, आपल्या गाबित बॉयच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. तर मागच्या पार्टला तुम्ही जो आपला जव्हार मार्गे नाशिकला जाण्याचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही पहिल्या भागाला जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. तर आपण घेऊन आलोय त्याच व्हिडिओचा दुसरा भाग. तर मी आशा करतो ह्याही व्हिडिओला तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल आणि गेल्या वेळी जशी मी तुमची लिंक तोडलेली मध्येच तशी या व्हिडिओमध्येही मी तुमची लिंक तोडणार, कारण आपल्या या व्हिडिओचे अजून भाग यायचे बाकी आहेत. तर हा व्हिडिओ पण बघा आणि ह्याच्यातली पण पुढे प्रवासातली मजा घ्या. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असतील, अजून कुठला रस्ता तुम्हाला बघायचा असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या रस्त्याबद्दल आम्हाला माहिती हवी आहे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. एखादा तसाच रस्ता असेल आणि मला जर तिथे जाणं शक्य असेल तर मी नक्कीच तिथला व्हिडिओ बनवून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीन. तर आपल्या चॅनलवर असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि परत जाऊया आपल्या जव्हार त्र्यंबक रोडला. चला. खजुराची झाडं पण आहेत उजवीकडे, तुम्हाला दिसतात का? नारळाच्या झाडासारखीच आहेत, पण ती नारळाची नाही आहेत, खजुराची झाडं. भात लावणीचं काम चालू होतं आपटी गावाला. आणि इथे ना रस्त्याला कमी गाव आहेत, रस्त्याला सगळी शेती आणि झाडं आहेत. आणि तुमची जी म्हणजे हे जे लोक राहतात ते हायवे पासून म्हणजे ह्या रस्त्यापासून मेन रोड पासून आतमध्ये राहतात. हे बघा कशी दुतर्फा झाडं आहेत, छान. उन्हाचा अजिबात त्रास नाही. बघा, तुम्हाला झाडांच्या मध्ये निवडुंगाची झाडं दिसत आहेत का? आता इथे हे बघा राईट साईडला त्याला पण पालवी फुटली आहे. किती विविधतेने नटलेलं आहे आपला निसर्ग. बघा, हे आंब्याचं झाड गेलं. निवडुंगाची झाडं हल्ली बघायला नाही मिळत आपल्याकडे तेवढीशी, पण इथे मला दिसली. बघा, पोएट्री होती इथे ना. पोएट्रीचा पण काही लोक व्यवसाय करतात. आणि तुम्हाला जो वज्रेश्वरीवरून वाशिंद मार्ग सांगितला ना, त्या मार्गाला तुम्हाला हे आपलं त्या मार्गाला तुम्हाला पोएट्री पण आहेत, पण पोएट्री पेक्षा जास्त ना तुम्हाला त्या मार्गाला आपलं हे मिळतं, आपलं काय ते बकऱ्याचे फार्म. भिवंडी रोडने अंबाडी वाशिंद मार्ग जो आहे त्या मार्गाला तुम्हाला मिळणार
आता येईल आपलं विक्रमगड. गाडी बघा किती आपण आरामात चालवतोय. 70चा स्पीड आहे, 70-80 चाललोय, पण अंतर पटपट कापलं जातं. बघा आता मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आधी रस्ता खराब होता, नंतर रस्ता चांगला आहे. लाईन टर्नला मी कधी ओव्हरटेक करत नाही. समोरची गाडी दिसेपर्यंत आपण ओव्हरटेक नाही करायची. ज्यांना उलटी होते त्यांच्यासाठी हा मार्ग नाही, कारण हा पूर्ण रस्ता असा वर खाली, लेफ्ट राईट पूर्ण असं वर खाली. त्याच्यामुळे उलटीचा त्रास ज्यांना होतो त्यांना इथे कन्फर्म उलटी होणारच. आणि मग तुमचा जो 2 तासाचा पिरियड आहे तो 4 तास पण होणार, कारण सारखं थांबत उलट्या करत जावं लागणार. कसली गर्दी आहे, झालं का बघूया काय आहे ते. कोणतरी वारलं वगैरे, हो कोणतरी वारलंय वाटतं, त्याच्यामुळे गर्दी. हे बघा हा एक पूल पण खालचा एकदम सखल पूल आहे, त्याच्यामुळे ना ह्या पुलांवर लवकर पाणी भरतं. आणि एकदा का पाणी भरलं की मग त्याच्यात आपण गाडी घालायची नाही, कारण पाण्याचा फोर्स किती असेल त्याचा अंदाज नाही येत आपल्याला बाहेर. त्याच्यामुळे जर पुलावरून पाणी जात असेल तर त्याच्यात गाडी घालणं टाळा. आणि ना बहुतेकांच्या घरामध्ये बाईक्स, कारण रिक्षा खूप पैसे घेतात बहुतेक, कारण घेणार त्यांचा पण नाईलाज आहे. आणि कमीच आहेत रिक्षा इकडे. जास्तीत जास्त लोक एकतर बाईकने प्रवास करतात स्वतःच्या, किंवा मग एसटीने प्रवास करतात. हे लोक तर चालत चालले. हा सगळ्यात मोठा पूल आला आतापर्यंतचा. हा पण खाली होता, पण हा नवीन बांधून हा वर घेतला, ह्याची हाईट वाढवली. आता हा असा खालून होता, म्हणजे अक्षरशः नदी जरा पाऊस पडला की पाणी नदीचं त्याच्यावरून यायचं, एवढा खाली. आहे का नाही, हॉटेलचं पार्किंग एवढं नाही, काहीतरी वेगळंच आहे. ते त्यांचं घरच आहे बहुतेक. तर
निघालो आपण आता विक्रमगड लवकरच येईल बहुतेक. आलो आपण विक्रमगडला. बघा हा बाजूला इथे या रस्त्याचा हा उजवीकडचा आहे तो पहिला पंप. खूप आधी म्हणजे साधारण लॉकडाऊनच्या आधीपर्यंत इथे पंप नव्हते. फक्त हा एकच पंप होता. नाशिक पासून इथपर्यंत एक हा पंप होता आणि जव्हारला एक होता वाटतं. असं एक की दोनच पंप होते या रस्त्याला. बंगले बघा किती मस्त मस्त आहे. बघा छोटासा ट्रॅक्टर. इथे लोक त्या छोट्या ट्रॅक्टरने शेती करतात. मोठ्या ट्रॅक्टरने पण करतात पण बहुतेकांकडे ते छोटे ट्रॅक्टर आहेत. इथे आता हे सगळा रस्ता खराब. हे आलं जव्हार नाही विक्रमगड. इथे थोड्याफार बिल्डिंग दिसतात. काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. रस्ता खराब झाला म्हणजे आपण शहराकडे आलो. हा उजवीकडे रस्ता मला नक्की नाही माहिती पण हा बहुतेक तरी हा वाड्याला जातो. वाडा विक्रमगड मार्ग हाच असावा. इथून आपल्याला लेफ्ट मारायचा. सांगायला विसरलो तो मागचा लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारला की सरळच रस्ता. मग तुम्हाला राईट लेफ्ट करायची गरज. आणि नाशिक वरून येताना समोर तुम्हाला आय लव्ह विक्रमगड दिसतो. तर ते आय लव्ह विक्रमगड दिसलं की तुम्हाला राईट मारायचा. सरळ रस्ता जो गेलाय तो दिसायला छान दिसतोय म्हणजे असं वाटतं की तो रस्ता आहे. पण आपल्याला उजवीकडे वळायचं नाशिक वरून येताना. परवा मी आलो तेव्हा इथल्या कुठल्या तरी दुकानात आहे बघा इथेच कुठेतरी ना एक गाडी घुसलेली. आपण विक्रमगड मधून बाहेर पडलो. इथे ना डावीकडे एक हॉटेल आहे. दाखवतो तिथे ना ठेचा छान मिळतो. म्हणजे आम्ही वडापाव बरोबर ठेचा खाल्लेला छान असतो. हे ना असले ट्रक मला खूप घाबरवतात. ज्याच्यामध्ये सळ्या असतात किंवा असे अँगल असतात त्याची मला खूप भीती वाटते. हे बघा हॉटेल सर्वज्ञ आहे ना. त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये ठेचा मिळतो. मस्त झाडांच्या सावलीतून. खरं म्हणजे हे रस्ते असे दोन्ही बाजूला झाडं हवी. छान सावलीतून जाता यायला. आपल्याकडची गोवा हायवेची तर
किती जुनी जुनी वडाची झाडं तोडून टाकली. त्या रस्त्यावर पण असंच झाडांचं असे लांबून बघितलं तर झाडांची गुहाच दिसायची. पण ती सगळी झाडं तोडून टाकली आणि आता भकास उदास परत लावतील झाडं. ती मोठी झाली की मग परत आपल्याला मिळेल सावली. पण तोवर किती वर्ष जातील काय माहिती. माझ्या ना उन्हाचं रिफ्लेक्शन आहे काचेवर. त्याला आपण काही करू नाही शकत कारण सूर्य समोर डायरेक्ट डोक्यावरच आहे. 12:30 वाजले ना. झाडांच्या मध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं हे जंगल आहे. पण काही ठिकाणी असं आहे की ही झाडं आहेत, थोडीशी मागे माती आहे, त्याच्या मागे काही घरं पण आहेत किंवा त्याच्या मागे शेती पण लावलेली आहे, म्हणजे भात लावलेलं आहे. हे बघा जसं की इथे आता बघा हे तुम्हाला दिसतं, हे बघा शेती दिसली. त्याकडे बहुतेक वाहनांवर सावधतेने हॉर्न देऊनच पुढे चालू. सूप बघा, सूप अशी सावलीतून गाडी चालवायला जे सूप घेतं मिळतं. बघितले कसे ड्रायव्हर आहे. हे समोरच्या गाडीचे त्या लहान मुलाचं चालू आहे, ते कधी करू नका कारण हे मुलांसाठीच धोकादायक आहे. खूप चुकीचं आहे हे आपल्याला वाटतं कौतुक, पण कधी समजा चुकून एखादं झाड खाली असेल, त्याने डोळे मिटलेले असतील, पटकन तोंडावर फांदी लागू शकते किंवा एखाद्या बाजूने मोठी गाडी गेली तर ती त्याचे दगड उडाला किंवा छोट्या गाडीनेही दगड उडू शकतो, तो कुठे लागू शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्लीज करू नका.
बघा, तो आता गॉगल घालून डोळे मिटून उभा आहे तो मुलगा. आता ही झाडं बघा किती खाली आहेत. एखादी फांदी चुकून लागली काय झालं, का उगाच रिस्क घ्यायची. तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. आणि याही व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला चॅनलवर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ येईल तो नक्की बघा. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जी मजा आहे ती तुम्ही नक्की बघा. थँक्यू.